खरं प्रेम काय आहे हे न कळल्यामुळंच अनेक वेळा तरुण वयात मुलांची मुलींची वाट लागलेली आपण बघतो. आयुष्याची वाट लावून घेताना बघतो. इतक्या सुंदर मुली आहेत, पण त्यांना हुशार मुलं दिसतच नाहीत समाजात. त्यांना दिसतात गुटखा खाणारी, विचार न करणारी, म्हणजे टपोरीगिरी करणारी मुलं दिसतात. आणि त्यांच्यासोबत त्या प्रेम प्रेम करत पळून जातात. पळून गेल्यानंतर सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये मुली आपल्या आईवडिलांच्या विरोधात हे वाक्य बोलतात की आईवडिलांपासून माझ्या जीवाला धोका आहे. कधीतरी त्या बापाचा विचार करा की त्यांना त्यांच्या जीवाला काय वाटलं असेल, त्यावेळी काय वाटत असेल त्या बापाच्या जीवाला, ज्यांनी तळहाताच्या फोडासारखं तुम्हाला 20-22 वर्ष जपलेलं असतंय. आणि तुम्ही एका टपोरी मुलासाठी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये सांगता की ह्यांच्यापासनं माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे. जन्मदाता बाप कधी तुमच्या जीवाशी खेळत नसतोय, तुम्ही स्वतः तुमच्या जीवाशी खेळलेला असताय. ते जर तुम्ही घरात तुमचं प्रेम सांगून जर सगळ्यांना संमतीनं केलं, तर ज्यावेळी तुम्हाला विरोध करतात त्यावेळी त्याच्या मागचं कारण समजून घ्या. आई वडील असेच विरोध करत नाहीत. आजकाल समाजात खूप जास्त मुलं मुलींचं असं भयानक चित्र आहे की चांगल्या मुली आपल्या आयुष्याची वाट लावून घेतात. तुम्ही सुंदर दिसताय, जगापेक्षा आपण चांगले आहोत हा विचार करा. काहीतरी पराक्रम करायच्या वयात तुम्ही हा पराक्रम करताय. खरं प्रेम असं समजून आजकाल तर प्रत्येक जिथं जाईल तिथं अनैतिक संबंधात खून झालेले, मुलींचे खून झालेलेच बघायला मिळतात. परवा दुसरी एक घटना होती संभाजीनगर मधली. ती नवऱ्याचं अफेअर होतं. त्या बाईचा काही दोष नव्हता. नवऱ्यानं बाहेर माती खाल्ली, त्याची किंमत पण त्याला मोजावी लागली. त्या बाईनं 30-35 लाखाचं काहीतरी त्याच्याकडून म्हणजे पैसे उकळले, लुबाडले. आणि त्यानंतर ती त्याच्या घरात येऊन राहायला, म्हणजे ह्या माणसानं माझा फायदा घेतलाय. अहो तुम्ही त्यांच्याबरोबर खुशीनं राहताय. 3-4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष जेवढे पाहिजे तेवढे राहताय. त्यांनी पैसे द्यायला नकार दिला, काहीतरी वाईट वेळ त्याच्यावर आली की तुम्ही लगेच त्याच्या विरोधात असं म्हणताय की ह्यानं माझा फायदा घेतला. असा कसा फायदा घेतला हो? ही विचार करण्याची गोष्ट आहे. हे बायकांना, मुलींना कळायला पाहिजे. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलींना ह्याची जाणीव करून द्या. समाजात जे काय चाललंय ते उघड्या डोळ्यांनी बघायला शिकवा. खरं प्रेम काही नसतं. खरं प्रेम म्हणून जे काय समाजात चाललंय ते एकदा त्यांना, मुलींना दाखवून द्या आपल्या, की समाजाचं चित्र भयावह आहे. त्या बायकोचा जीव गेला, त्या बायकोला जीव गमवावा लागला, ही गेली तुरुंगात. काय उपयोग झाला तुमचा मग हे सगळं करून? तुला जाऊ लागलं तुरुंगात, तो तुझा प्रियकर काय तुरुंगात येणार आहे का तुझ्या बरोबर? कशाला त्या बाईचा विनाकारण जीव घ्यायचास? तिची मुलं परदेशी करायचं? काही विचार करत नाहीत. खरं प्रेम प्रेम वगैरे काही नसतं. ज्यावेळी म्हणजे प्रेम त्यावेळी स्वार्थी होतं आणि असे काहीतरी गुन्हे घडतात. त्यामुळं आपल्या मुलांना आणि मुलींना हे जरूर शिकवा. फक्त मोबाईल दिला
तर ते त्यातनं वाईटच काहीतरी घेतात, चांगलं काही घेत नाहीत. ह्या मोबाईलमध्ये चांगलं घेण्यासारखं पण खूप काही असतं, पण आपण घेतो काय, फक्त वाईट.